सूत्र 245. महदादि जगद्वैतम नाममात्र विजृंभितम विहाय शुद्धबोधस्य किम कृत्यमवशिष्यते. महातत्व वगैरे जे द्वैती जग आहे ते केवळ नावालाच वेगळं आहे. त्याचा त्याग केल्यानंतर शुद्धबोध प्राप्ती झालेल्याचे कोणते कार्य बाकी राहते? म्हणजेच कोणतेही कार्य बाकी राहत नाही. नाथ सांगतात, भौतिक जगात रंग, रूप, आकार, गुण ह्यामुळे भेद, वेगळेपणा निर्माण झाल्याचं वाटतं. परंतु हा भास असतो. कारण वर वर पाहता सर्व जीव वेगवेगळे वाटले तरी ती एकाच ब्रह्मतत्वाची केवळ रूप आहेत. त्यातील चैतन्य शक्ती आत्मतत्व एकच आहे. अज्ञानी माणसाला ही जाणीव नसते. त्यामुळे तो आपपर, सुख दुःख, हर्ष खेद, आसक्ती विरक्ती, हवं नको, हवंच नकोच, स्वीकार त्याग अशा परिस्थिती आणि प्रवृत्तीजन्य द्वैतांमध्ये अडकतो. अहंकारामुळे त्यातच अडकून पडतो. ज्ञानी पुरुषाला मात्र परम आत्मतत्वाशी असलेल्या आपल्या एकरूपतेचं भान असतं. त्यामुळे तो ह्या द्वैतानं भरलेल्या आणि भारलेल्या जगात राहत असूनही परम आत्मतत्वाशी जोडलेला असतो. त्यांच्यातील अद्वैत कायम टिकून असतं. त्याला हा अद्वैताचा केवल बोध झालेला असतो. मालकाशीच सोयरीक जुळल्यावर नोकर माणसांची हांजी कशाला करावी? त्यांची मदत कशाला घ्यावी? महाद्वारच उघडल्यावर छोट्या भुरट्या वाटा कशाला शोधाव्या? एकदा परमतत्वाचाच बोध झाल्यावर आता आणखी काय मिळवायचं बाकी राहणार? त्याच्यापासून वेगळं ठेवणारी आसक्ती, विकारी वृत्ती आणि त्यांचा पोशिंदा अहंकार यांच्यापासून वेगळं झाल्यावर परमतत्वाशी जोडलं जाणारच. द्वैतातून आणि ते सुटत जाऊन त्या परम आत्मतत्वाशी, चैतन्य शक्तीशी अद्वैत साधल्यावर अजून मिळवायचं काय शिल्लक राहणार? काहीच नाही. द्वैताची जाणीव आणि अद्वैताचा बोध असणं आणि नसणं एवढाच ज्ञानी आणि अज्ञानी माणसातील फरक आहे. तो पार केला की आणखी काहीच करायचं उरत नाही. द्वैतभाव, विकार, अहंकार आणि आसक्ती यांची जाणीवपूर्वक सहज गळून पडण्याची कृती घडली की अजून काही घडवण्याचं बाकी उरत नाही. आत्मबोध, आत्मज्ञान प्राप्त झालं की आणखी काहीच प्राप्त करायचं शिल्लक राहत नाही, असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी सांगत आहेत.